नमस्कार, मी प्रशांत कदम. राज्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन भाऊ एकत्रित आल्यानंतर त्याची खूप चर्चा होती आहे. पण मुंबई महानगरपालिकेचा निकाल हा केवळ या दोघांच्या एकत्रित येण्यावरती अवलंबून नसणार आहे. कारण तुम्ही मागचा निकाल जर बघितला तर याच्यामध्ये छोट्या छोट्या पक्षांची भूमिका पण फार महत्त्वाची राहिलेली होती. ज्याच्यामध्ये अगदी MIM असेल, समाजवादी पक्ष असेल आणि गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर जो आहे तो कोणालाच वगळता येत नाही. त्याच्याबद्दल सगळ्यांनाच सावध सतर्क राहावं लागतं. आत्तासुद्धा ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं यश, दोन त्यांचे नगराध्यक्ष आलेले आहेत आणि जवळपास 62च्या आसपास नगरसेवक पण निवडून आलेले आहेत. वंचित बहुजन आघाडी आता महानगरपालिकेला काय करणार आहे, काय त्यांची रणनीती आहे, कुठे त्यांच्यामुळे कुणाला धक्का बसू शकतो आणि काय नेमक्या ऑफर्स त्यांना दिल्या जात आहेत वेगवेगळ्या पक्षांकडनं, हे आपण थेट जाणून घेणार आहोत आणि महापालिकेच्या निमित्तानं जरा सखोल चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आहेत. आंबेडकर साहेब, एकतर आत्ता जे चालू आहे सगळं राजकारण महापालिकेचं त्याच्याकडे मी येतोच, पण आजचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये एका गोष्टीची खूप चर्चा होती आहे की बारामतीमध्ये एक कार्यक्रम होतो आहे आणि त्या कार्यक्रमासाठी उद्योगपती गौतम अदानी हे शरद पवारांच्या सोबत असणार आहेत आणि सगळीच पवार फॅमिली त्या कार्यक्रमाला असणार आहेत. कुठल्या तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं उद्घाटन आहे, पण या निमित्तानं पवार आणि अदानी एकत्रित येत आहेत, त्याच्यामुळं खूप प्रतिक्रिया येत आहेत. तुमचं नवीन काही आहे त्याच्यामध्ये? माझ्यानं हे जुनं आहे. अदानीची सुद्धा इन्क्वायरी झाली पाहिजे होती आणि शरद पवारांची सुद्धा इन्क्वायरी झाली पाहिजे होती. परंतु केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांना देशहितापेक्षा व्यक्तिहित सांभाळणं हे अधिक मला त्या ठिकाणी दिसतंय. आणि देशाचं काही होऊ द्या, पण हे व्यक्ती टिकले पाहिजेत. अशा रीतीचं असताना भारतीय जनता पक्ष RSSचं जो धोरण आहे, 14 वर्ष सत्तेमध्ये आहेत, ते खरे दोषी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. बरं, म्हणजे मनुवाद्याचा अजेंडा त्यांचा जो आहे त्याला जो कोणी विरोध करणार नाही त्याला आमच्याकडे अभय आहे. बरं, हां, अच्छा, की जे फार हो, आणि तो अभय देत असताना हे देशाला धोका होतोय हे त्याच्याकडे ते बघत नाही आहेत. बरं. पण मग आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमची आणि काँग्रेसची युती होतीये का? काही ठिकाणी आम्ही बातम्या ऐकल्या की नांदेडमध्ये ही युती होणार म्हणून बातम्या पण आल्या, मग नंतर त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती काहीतरी वेगळीच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं आणि तुमचं काही बोलणं झालं आहे का? ते मी आता नांदेडमधलं सांगायचं झालं तर नांदेडमधलं आमच्याकडून असणारं फारुख अहमद आणि प्रशांत इंगोले हे दोघे होते प्रमुख म्हणून. आणि तिकडनं असणारे काँग्रेस पक्षाचे खासदार चव्हाण म्हणून जे आहेत ते प्रमुख होते. त्यांच्याकडून त्यांच्या चर्चा झाल्या. खासदारांनीच प्रेस बोलवली आणि खासदारांनीच प्रेससमोर सांगितलं की आमचं 50-50% बरं डिस्ट्रीब्युशन. मग नंतर काय फिसकटलं? काँग्रेस पक्ष हा माझ्या अंदाजानं कितपत राहुल गांधी आणि सोनिया गांधी किंवा खरगे असतील, CWC असेल, यांना मानणारा आहे याच्याबद्दल शंका आहे. बरं, खासदार दिल्लीला निघून गेले आपल्या कामाच्या निमित्ताने. अशोक चव्हाणांची जी पिलावली काँग्रेसमध्ये राहिली होती बरं, त्याची प्रेस बोलवली आणि आम्ही असताना ही युती मानत नाही, वंचितला 4 जागा आम्ही देऊन मोकळ्या होतो. बरं. आता हा आम्हाला अनुभव ठिकठिकाणी येतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. हा सगळ्या पक्षांकडनं येतोय? नाही, काँग्रेसबद्दल काँग्रेसबद्दलच ओके, बोलतोय मी, की काँग्रेसबद्दलच की सगळ्या ठिकाणी.
जे काँग्रेसला सोडून गेले त्यांनी आपली माणसं ठेवलेली आहेत. बरं. आणि त्यांचा एकमेव अजेंडा आहे की काँग्रेसची ठाय करून टाकायची. आणि ते जोपर्यंत कंट्रोल होत नाही तोपर्यंत मला वाटतं काँग्रेस पक्ष म्हणून उभा राहील याच्याबद्दल मला शंका आहे. बरं. पण काल परवाचं एक विधान तुमचं पण खूप चर्चेमध्ये होतं की तुम्ही असं म्हणालात की मी अजून तोंड उघडलेलं नाही आणि ते जर मी उघडलं तर महाराष्ट्रातच काय देशामध्ये सुद्धा काँग्रेसला मी आता काही त्याच्यावरती भाष्य करत पण नाही. म्हणजे त्याच्यातलं असताना हां. अनेक इंडिकेशन्स आहेत त्यांनी त्या काँग्रेस पक्षाने घेतल्या पाहिजेत. कारण का BJPचा RSS BJPचा जो एक अजेंडा आहे की इथला असताना राजकीय पक्ष संपले पाहिजेत, हा जो एक अजेंडा आहे त्या अजेंडाला काँग्रेस वाचली किंवा ताकदवर राहिली तर मी असं म्हणेन BJPला RSS BJPला तुम्ही डिफीट करू शकता. जर तुम्ही ताकदवरच राहिला नाहीत तुम्ही RSS BJPला डिफीट कसं करणार? पण तुमच्यासारखे लोक सोबत आले तर त्यांची ताकद वाढेल, त्यांना ताकद मिळेल. ते आम्ही येऊ न येऊ हा एक वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे डाव्या विचाराचे असतील, समाजवादी विचाराचे असतील, फुलेशाह आंबेडकरी विचाराचे असतील, हे माणसं आपापला लढा उभा करतात असं मी त्या ठिकाणी मानतो. काँग्रेस जी आहे ती गांधीयन फिलॉसॉफी पूर्वी घेऊन चालत होती. गांधीयन फिलॉसॉफी जोपर्यंत ती घेऊन चालत होते तोपर्यंत माझ्या अंदाजानं RSSला या देशामध्ये वाढायला अजिबात जागा नव्हती, स्कोपही नव्हता. ते पुन्हा त्यांनी करावं. पण प्रत्येक वेळी असं का होतं की म्हणजे गेल्या 2-3 निवडणुकांच्या वेळी तुमची आणि त्यांची चर्चा होते, बैठका होत आहेत, होईल असं दोघंही म्हणतात. ते आम्हाला म्हणून मी इच्छा आहे. म्हणालो ना की मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की देर आर सो मेनी फॅक्टर्स की त्याच्यातल्या ही वेळ आहे असं मला वाटत नाही बोलायची त्या सगळ्या याच्यावरती. महापालिका निवडणुकीसाठी आत्ता तुमची काय स्ट्रॅटेजी आहे? सध्या तुम्ही कुठे कुठे स्वबळावरती लढताय की कोणाशी युती आत्तापर्यंत झालेली आहे? दे आत्ताच्या ह्याच्यामध्ये 29 नगरपालिका ज्या आहेत एकाच पक्षाबरोबर कुठे होते अशी काही चिन्ह नाही, परिस्थिती नाही. बरं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्यांशी होते बरं. त्या ह्याच्यामध्ये सगळे पक्ष आहे आणि सगळेच पक्ष आहेत. आता जसं अजित पवारांचं गट घ्या, जिथे जिथे BJP बरोबर त्यांचं जमलं नाही बरं. त्या ठिकाणी ते इतरांशी बोलतात आहेत. बरं. त्याच्यामुळे आज सांगणं कोणाची युती होईल हे सांगणंच कठीण आहे. बरं. आणि तुमचंही सगळ्या पक्षांसोबत आहे? आणि आमच्या सगळ्या पक्षांची डायलॉग आहे BJP सोडून. फक्त BJP नाही. मग वर्कआउट ज्यांच्यासोबत आत्ता युती झालेली आहे असे कुठले कुठले पक्ष आहेत? मी अजून म्हणून वर्कआउट झालेले नाहीत. बरं. याचं कारण असं आहे की BJP एकंदरीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना घेतही नाही आणि सोडतही नाही. आणि ते उरल्या सगळ्या पक्षांना असताना फोन करून सांग नाही जमलं तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. ओके. अजून होल्डवरती आहे. अजून होल्डवरती आहे. आणि इकडं महाविकास आघाडीतले कुठले एक पक्ष फक्त आहेत? मी असं सांगेन की कोल्हापूर इचलकरंजी हे जे दोन आहेत या ह्याच्यामध्ये एक वेगळी आघाडी ज्याला म्हणता येईल की आप आहे, आम्ही आहोत आणि इतर आहेत यांची एक बोलणी चाललेली आहे. बरं. ओके. मुंबईमध्ये? कारण मुंबईमध्ये तर म्हणजे ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर आता काय होतं, कारण त्याचं पण एक काय झालं म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही आणि ते एका कार्यक्रमामध्ये एकत्रित आला होतात. मग शिवशक्ती भीमशक्ती पुन्हा एक प्रयोग होईल असं सगळ्यांना वाटलं होतं. काँग्रेस समजा नाही तर मग ठाकरेंचा ऑप्शन का नाही आहे? म्हणजे मग
पॉलिटिकल अंडरस्टँडिंग ह्या असणाऱ्या रिलायबल पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असतात. दुर्दैवाने असणारं उद्धव ठाकरेंकडे असणारं उद्धव ठाकरे डिसिजन घेतात असं मला वाटतच नाही आत्ताच्या याच्यामध्ये. एकतर संजय राऊत घेतात किंवा अजून कोणतरी थर्ड सेंटर असेल असं मी त्या ठिकाणी मानतोय. आमच्याबरोबर त्यांनी असणारं युतीच्या आनाभाका खाल्ल्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि आनाभाका खाल्ल्यानंतर त्यांनी असणारं त्या ठिकाणी ते सोडलं सगळं त्या ह्याच्यामध्ये. आणि आता त्यांच्याबरोबर कोणच मित्र राहिलं नाही आहे. पॉलिटिकल मित्र म्हणून कोणीच राहिलं नाही आहे. मुंबईमध्ये काँग्रेस सोबत नाही आता, पण भाऊ आलेत सोबत त्यांचे. भाऊ आलेत सोबत हे बरोबर आहे, पण ते कौटुंबिक राजकारण झालं ना, बरं. ते थोडी पॉलिटिकल राजकारण झालं. पण या एकत्रित येण्याचा काही परिणाम मुंबईत तुम्हाला दिसतोय का? तुम्हाला काय वाटतंय मुंबईमध्ये? आणि स्वतः म्हणजे तुमच्या पक्षाची हे तयारी जी काही चर्चा आहे लोकांमधली, ती म्हणजे एवढी वर्ष सत्ता राहिल्यानंतर हे जे मराठी माणूस मराठी माणूस मराठी माणूस करतात, त्यांनी हाऊसिंगच्या संदर्भातलं मराठी माणसाच्या संदर्भात काही भूमिका घेतली का, केली का, राबवली का, तर त्याचं उत्तर नाही. बरं. किंवा इथे असणारं 54,000 कोटीचं कॉर्पोरेशनचं बजेट आहे, आणि ह्या 54,000 कोटीच्या बजेटमध्ये 30,000चं बजेट हे नुसतं कॉन्ट्रॅक्टचं बजेट आहे. आता या कॉन्ट्रॅक्टच्या बजेटमध्ये एकतरी मराठी कॉन्ट्रॅक्टर त्यांनी डेव्हलप केला का? एवढ्या मुंबईमध्ये ब्रिजेस झाले, एवढे रस्ते झाले, एवढे फ्लायओव्हर झाले, अंडरग्राऊंड मेट्रो आली, सगळे आली, पण याच्यामध्ये एकही मराठी माणूस, एक मोठा बिल्डर म्हणजे जसं रैजा आहे, ओंकार आहे, लोढा आहे, असं एकही मराठी माणूस नाही की जे सहज शक्य होतं. किंवा बाळ ठाकरेने हा जो प्रश्न त्यांच्यापुढे निघाला त्यावेळेस त्यांनी पुण्यातून जोग आणले आणि अंधेरीचा ब्रिज त्याला दिला करायला. पण त्या जोगानं सुद्धा कंटिन्यू केला असतं तरी एक मराठी माणूस मोठा बिल्डर म्हणून इथे उभा राहिला असता, कॉन्ट्रॅक्टर म्हणून उभा राहिला असता. कॉन्ट्रीब्युशन काय? झिरो. मराठी माणसाच्या विकासासाठी कॉन्ट्रीब्युशन झिरो. पण समजा या महानगरपालिकेसाठी त्यांनी हात पुढे केला, तिची काही शक्यता, चर्चा काही दिसते तुम्हाला का? तुमची काय? ते प्रश्न असा आहे की जे लोकसभेमध्ये म्हणजे लोकसभेच्या अगोदर म्हणजे राजकीय समझोते निभावू शकत नाहीत तुमच्यासोबतचे, आमच्यासोबतचे, तिथे कुठे असतात? आम्ही तर सोडून दिलं. बरं. पण मग मुंबईत तुमची स्ट्रॅटेजी काय? तुम्ही MIM सोबत जाताय का? आम्ही MIM बरोबर जाणार नाही. काय कारण? एवढं याचं कारण की ही इज ऑल्सो अनरिलायबल पार्टनर. बरं. त्याच्यामध्ये मग तुमच्यासाठी आम्ही आता असणारं जे आहे ते लादला नानान पक्ष एकत्र करत. ओके. जसं आम्ही नगरपालिकेमध्ये बरं कोणीच धरलं नव्हतं की आम्ही एकतरी नगराध्यक्ष निवडून आणू. 2 नगराध्यक्ष. आम्ही 2 नगराध्यक्ष. कुठे कुठे आलेत ते? एक अमरावतीमध्ये आले, एक अकोल्यामध्ये आलेत. ओके. आणि 104 जे आहेत हे नगरसेवक आम्ही निवडून आणलेले आहेत. हे नगरपालिकेचं जे यश आहे त्याच्या पाठीमागं काय नेमकं कारणीभूत ठरलं? कशामुळं हा विजय आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, पक्षाचं एकंदरीत बळ हे अस्तित्वात होतंच.
काँग्रेसला आणि भारतीय जनता पक्ष दोघांनाही वंचित बहुजन आघाडी म्हणून असणारं जे काही त्यावेळेस लोकसभेमध्ये यश मिळालं आणि वंचितांचा आवाज बुलंद झाला, त्याला बदनाम पूर्णपणे आणि मग इथलं सगळं एकूण एक यंत्रणा म्हणजे राजकीय पक्ष तर होतेच सगळे, पण त्याच्याबरोबर इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया ही दोघंही त्याच्यामध्ये होते, ठासून ठासून बदनाम करण्यासाठी. ठीक आहे, आम्हाला त्याच्यातून बाहेर पडायला वेळ लागला. आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर आम्ही असणारा जो विश्वास लोकांचा होता तो या ह्याच्यामधनं व्यक्त झाला असं आम्ही मानतोय. कॉर्पोरेशनमध्ये तो दुप्पट होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. कुठून जास्त होप्स आहेत तुम्हाला? त्यामुळे सगळ्या महानगरपालिकेमध्ये आम्ही जिंकून येऊ. आम्ही असं म्हणू की दोनच पक्ष असे आहेत, आम्ही आणि भारतीय जनता पक्ष, की ज्यांचं अस्तित्व महाराष्ट्रभर आहे. पण नाही तर काही जणांचं काही तालुक्यांमध्ये आहे, काही जिल्ह्यांमध्ये नाही, काही विभागात आहे, काही विभागात नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय नेमकं प्रचाराचे मुद्दे असणार आहेत? आणि दुसरं मला एक अजून विचारायचं होतं की शहरांच्या या निवडणुका लढवताना वंचित कुठल्या मुद्द्यावरती जास्त भर ते फोकस हा असणारा प्रत्येक महानगरपालिकेचा वेगळा आहे. जसं अकोल्याचा असणारा महानगरपालिका जी आहे, तिथल्या असणारा हा जो सगळा डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, शिकलेला वर्ग जो आहे, त्याच्यासमोर आम्ही असताना सरळ म्हणतो, घाणीचं शहर पाहिजे असेल तर भारतीय जनता पक्षाला मतदान द्या. विकासाचं शहर पाहिजे असेल तर मग वंचितला मतदान द्या. का आम्ही सत्तेवरती असताना ऑल्टरनेट डे पाणी दिलं, घंटागाडी तिथे असताना सुरुवात केली, रस्त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी सुरुवात केली, लोकल बस सर्व्हिस तिथली असताना सुरुवात केली, ऑक्ट्रॉयचं उत्पन्न, त्यावेळेस ऑक्ट्रॉय होती, त्यावेळेस ऑक्ट्रॉयचं उत्पन्न आम्ही असताना वाढवलं. म्हणजे चोऱ्या ज्या होत होत्या त्या ऑक्ट्रॉयमधल्या त्या आम्ही असणाऱ्या सगळ्या थांबवल्या. त्याचा आम्हाला फटका बसला की अकोला हे तसं व्यापारी शहर आहे, त्या व्यापारी आमच्या विरोधात गेला आणि या सगळ्यांनी मग असणारा भारतीय जनता पक्ष आणला. एक दिवसाआड येणारं पाणी 9 दिवसाआड यायला लागलं. कचरा जो आम्ही असं बघितलं होतं की 1.5 दिवसाच्या आतमध्ये उचलल्या जाईल, तो 4-4, 5-5 दिवस तसाच राहायला लागला. रस्त्यावरचे खड्डे जे आहेत ते बुजल्या पाहिजेत, स्ट्रेट रोड असला पाहिजे. आता असताना रस्त्यावरचे खड्डे बुजवले जात नाही. मच्छरांचं शहर म्हणून असणारं ते जाहीर झालेलं आहे आणि आरोग्याकडे त्याच्याकडे असणारं काहीच दुर्लक्ष नाहीत. आम्ही असताना त्यावेळेस असणारा डस्ट पार्टिकल हे असणारं मिनिमाइज करून तिथे असताना आज असणारं शहर हे असणारं डस्ट पार्टिकल्सनी पूर्ण भरलेलं आहे. त्याच्यामुळे ब्रॉन्कायटिसचे केसेस फार मोठ्या प्रमाणात आहेत. तर हे सगळं प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत त्या ह्याच्यामध्ये, तर त्याला हायलाईट करत आम्ही असं हे करतो. काही महिन्यांपूर्वी वंचितनं नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयावरती एक धडक मोर्चा काढलेला होता आणि राष्ट्रीय पातळीवरती आपण बघतोय की संघाच्या आयडिओलॉजीच्या विरोधात आक्रमकपणे कुठल्याही सगळ्या ह्याची पर्वा न करता आवाज उठवत आहेत राहुल गांधी. तुम्ही कोर्टामध्ये जाऊन प्रत्यक्षपणे लढतायत, पण ही जी लढाई आहे
तुमच्या आणि काँग्रेसच्या लढाईमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? तुमचा दोघांचा शत्रू जर RSS आहे, माझं म्हणणं असं आहे तर का की तुम्ही एकत्रित? म्हणजे आम्ही असं नागपूरला नाही केला, मी ते औरंगाबादला केलं. त्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला करेक्ट करतो. काँग्रेस ही RSSच्या विरोधात बिलकुल लढत नाही. बरं, तुमचं स्पष्ट मत आहे. हो, आणि जे कोणी जे बोलत असतं तो खोटं बोलतो असं मी त्या ठिकाणी मानतो. बरं. मोहन भागवत असेल किंवा RSS असेल, यांच्या विरोधातली असणारी राहुल गांधीची स्टेटमेंट्स तुम्ही मला दाखवायची. बरं. दुर्दैवाने म्हणेन की त्यांचे सल्लागारांनी त्यांना चुकीचे सल्ले देऊन चुकीचे आंदोलनं उभं करण्यामध्ये त्यांना भाग पाडले असं मी त्या ठिकाणी मानतोय. हे आता त्यांचं जे लेटेस्ट आंदोलन जे आहे, वोट चोरी, हो, आता ही तुम्हाला सिद्ध करता आली पाहिजे. बरोबर. आता वोट चोरी ही तुम्हाला सिद्ध करायचं, त्याचा एक फॉर्म्युला तुम्हाला ठरवावा लागतो. आता माझ्यासारख्याला असणारा वोट चोरीचा हा फॉर्म्युला सिद्ध करायचा असेल तर काय करेल? एका ठिकाणी इलेक्शन कुठेतरी होऊ देईल. इलेक्शन झाल्यानंतर कुठल्या तरी एका मतदारसंघामध्ये या 5,000 लोकांना मतदान करायला मिळालं नाही, हे समोर लोकसभेला त्यांनी असणारं मतदान केलं होतं, हे मी ज्यावेळेस आम पब्लिक समोर आणेन, बरं. त्यावेळेस आम पब्लिक म्हणेल नाही ही वोट चोरी झालेली आहे. हा घ्या पुरावा. हा पुरावा घ्या, बरं. ही माणसं घ्या. तुम्हाला ह्यानं इंटरव्ह्यू करायचा असेल तर तुम्ही करा. त्या का तोपर्यंत लोक विश्वास ठेवणार नाही. नुसतं म्हणणं याच्यावरती सामान्य माणूस विश्वास ठेवत नाही ना. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी वाईज मी असं म्हणेन की त्यांच्या सल्लागाराने ज्याच्यातून वोट चोरी झाली असं सामान्य माणसाला दाखवता येईल ते करायला पाहिजे. ते दाखवून द्यायला पाहिजे होतं, करायला पाहिजे होतं, नाही झालं. बरं. पण मी आता भाजप हा जर समान शत्रू आहे तुमचा, तुम्ही म्हणजे नंबर 1चा शत्रू भाजपलाच मानता, हो, बरोबर. काँग्रेससाठी सुद्धा तो आहे शत्रू, असं मानत नाही मी. बरं. काय म्हणजे काँग्रेसला असताना आम्ही शत्रू नंबर 1 असं मानत होते. काँग्रेसला काँग्रेस आम्हाला शत्रू नंबर 1 मानत होते. त्यांच्यासाठी भाजप शत्रू नंबर त्यांच्या 1. नंबर भाजप शत्रू नंबर 1 नाही. बरं. काय म्हणजे तुम्हाला शत्रू मानण्यापाठीमागे त्यांचं काय आहे? याचं कारण असं आहे की आता त्यांनीच सांगितलं पाहिजे, आम्ही काय सांगू. कारण प्रत्येक वेळी म्हणजे निवडणुकीच्या वेळी ही चर्चा होते आणि त्याच्यात आम्ही तेच म्हणतोय की निवडणुकीच्या वेळेस चर्चा होते, थांबते, पुढे जात नाही. बरं, आम्ही काय आकाश मागत नाही. पण तुमच्या या भूमिकेमुळे मग पुन्हा ती चर्चा होते की मतं प्रश्न विभागली असा आहे, जातात त्यात प्रश्न आणि विभाग भाजपला सवाल फायदा असा आहे, होतो. मग त्यांनी त्यांचा पक्ष गुंडाळावा आणि आणि आम्हाला त्यांनी द्यावा पाठिंबा. तेच आम्ही शरद पवारांना आम्ही म्हणालो की तुमचा पक्ष गुंडाळा आणि तुम्ही आमचा प्रचार करा, विभागणी होऊ नये म्हणून. मतविभागणी होऊ नये म्हणून. ते का नाही करत? BJPला तुम्हाला थांबवायचं आहे ना, मग तुमचा पक्ष गुंडाळा, वंचितचा पाठिंबा करा. तुमच्यापेक्षा 4 पावलं वंचित पुढे आहे यांच्याशी लढण्यामध्ये. त्याच्यामुळे असणारं प्रत्येक पक्षाने आत्ता त्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे की 2014, 2019, 2024 ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर कधी नाही कधीतरी बसून कॉम्प्रोमाइज केलं. वंचित एकटा आहे की त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही. बरं. आणि एक पॉलिटिकल स्ट्रेंथ आहे, तिला तुम्ही नाकारलात का? हे आता त्यांना उत्तर द्या, आम्हाला काहीच नाही, आम्ही शांत होतात. शेवटचा प्रश्न, या महानगरपालिकेसाठी
तुम्हाला जास्त सोयीचा पक्ष कुठला वाटतो, म्हणजे कुठे तुम्हाला युती करायला जास्त सोपं जात आहे, किंवा तुमचं जसं म्हणणं आहे की तुम्ही संघाशी लढताय, तर त्या अर्थानं संघाशी तितक्या निकरानं लढणारे तुम्हाला पक्ष तितक्या कुठले निखाने लढणारं कोणीही नाही, वाटतात? बरं डावे सुद्धा नाहीत. बरं समाजवादी होते, येस, ते निखराने लढत होते, पण दुर्दैवाने समाजवाद्यांची ताकद असताना फार क्षीण झाली आहे सध्या. डावे ही मी असं म्हणेन की त्यांचीही ताकद हळूहळू क्षीण व्हायला लागलेली आहे. बरं त्याच्यामुळे हा लढा फुलेशाहू आंबेडकरी विचाराच्या माणसालाच पुढे घेऊन जावा लागेल. आणि मी हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारला कारण आज जेव्हा आपण ही मुलाखत करतोय त्यावेळी पुण्यातलं एक राजकारण असं दिसलं की प्रशांत जगताप जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये होते, ते अजित पवार आणि हे दोघे एकत्रित येत आहे म्हटल्यानंतर ते गेले काँग्रेस पक्षामध्ये, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपच्या विरोधात टक्कर कोण देऊ शकतं तर काँग्रेस, असं म्हणजे ते तुम्ही फरक केला पाहिजेत. भाजप हा राजकीय पक्ष आहे, तो सत्तेशी संबंधित असणारा पक्ष आहे. RSS ही जी आहे यांची एक आयडिओलॉजी आहे, बरोबर ती मनुवादी आयडिओलॉजी आहे. त्याच्या विरोधात असणारे कोण? त्याच्या विरोधात असणारे कोण, म्हणून मी मगाशी म्हटलं की त्याच्या विरोधात कोणी नाही. म्हणजे आणि त्याच्या विरोधात हे जे लढत सगळे नाहीयेत हे त्यांना सगळे अभय- हे सगळे जे आहेत, आम्ही जयदेनचे वारसदार आहोत असं म्हणतात, बरोबर पण जयदे हे कट्टर ब्राह्मण्य विरोधी होते, पण त्यांचे अनुयायी प्रो ब्राह्मण्य आहेत अशी परिस्थिती आहे. मला वाटतं याच नोटवरती आपण ही मुलाखत थांबूयात. महानगरपालिकेसाठी वंचितची नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे आणि नगरपालिकेमध्ये मिळालेल्या यशानंतर उत्साह पक्षामध्ये अर्थातच आहे, त्या दृष्टीनं कुठे कुठे कोणाच्या युतीसोबत चर्चा चालू आहेत या सगळ्या संदर्भात त्यांनी अगदी रोखठोक मतं व्यक्त केलेली आहेत. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.